सर्वपित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षातला शेवटचा दिवस. आपल्याला पितृपक्षात श्राद्ध करण्याची पद्धत आहे. तर सर्वपित्री अमावस्येला कोणाचे करायचे? तर ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले किंवा त्यांची श्राद्धाची तिथी आठवत नसेल, अशा पितरांच्या नावाने आपण श्राद्ध करायचे. सर्व पितरीला केलेले श्राद्ध हे आपले सगळेच पित्र स्वीकारतात. तर ते आणि तसंच आपण तर्पण करायचे. तर साधी सोपी विधी म्हणजे सकाळी उठून स्नान करायचं आणि मग नंतर देवाला आपल्या हातात थोडे काळे तीळ आणि पाणी घेऊन ते अर्पण करायचे. आणि ते अर्पण करताना आपल्या पितरांचे नाव घ्यायचे. म्हणजेच काय, मनोमन आपल्या पितरांचे आभार मानायचे आणि सोप्पा मंत्र म्हणजे ओम पितृभ्यम नमः असं म्हणायचं. त्यानंतर साधा दही भाताचा नैवेद्य करायचा आणि तो आपल्या पितरांना आपण अर्पण करायचा. तसेच तो अर्पण करतानाही आपल्या मनात आपल्या पितृंबद्दल ऋण आहेत आणि ते आपल्याला मान्य आहे अशी प्रार्थना करायची. तसेच आपण देवास फुले आणि पाणी अर्पून जसं संकल्प करतो त्यानुसारही आपण हा संकल्प सोडायचा की देवा माझ्या पितॄंना शांती मिळू दे. आणि जमल्यास पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा, कारण पिंपळाच्या झाडावर पितरांचा वास असतो, त्यामुळे त्यांनाही सुख प्राप्त होते, शांती मिळते. तसेच कावळा हा पितरांचा दूत आहे, तर जमल्यास कावळ्यालाही अन्न खाऊ घालावे. आपल्या घराजवळ गाय असेल तर तिला पोळी खाऊ घालावी. झालेच तर आपल्या घराजवळ कुत्रे पण असतात, कुत्र्यालाही पोळी खाऊ घालावी. हे छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या आणि अगदी मनोभावे जर आपण आपल्या पितरांना मनोमन धन्यवाद दिले, आज त्यांची आठवण काढली, तरी आपली ही पितरांची जी पूजा आहे ती समाप्त होते. तसेच आपल्याला जमल्यास आपण गोरगरिबांना दान करावे, जेवू घालावे आणि आपली सर्वपित्री अमावस्या अगदी चांगल्या भावाने, चांगल्या मनातल्या भावाने सेलिब्रेट करावी, म्हणजे साजरी करावी. ओम पितृभ्यम नमः.